उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। रायगडच्या तळा तालुक्यातल्या बोरीचा माळ इथे पुरातन श्री देवी लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमासाठी ते येत आहेत। बोरीचा माळ हे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांचं मूळ गाव आहे। एक पावणे 300 वर्षापूर्वीचा देवी लक्ष्मी नारायण मंदिर आहे। ते मंदिर आता आम्ही सर्व गावकरी माझी मुलं सर्व धरून हा मंदिर आता बांधलेला आहे। त्याचा जीर्णोद्धार आम्ही केलेला आहे। त्या मंदिराचं उद्घाटन करण्यासाठी खास करून शिंदेसाहेब येत आहेत। हिंदू धर्मियांमध्ये अक्षय तृतीया या सणाला प्रचंड महत्त्व आहे। आजच्या वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो। या दिवशी कोणत्याही कार्याची सुरुवात केल्यास ते संपूर्ण होते असं म्हटलं जातं। दरम्यान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं, वाहन, घर, दुकान, फ्लॅट इत्यादी खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळे हा सण व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वपूर्ण ठरतो। पुण्यात दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास करण्यात आली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गणपतीला आंब्याची आरास करण्यात आली असून सकाळपासून मंदिरात भाविकांची मोठी रांग लागली आहे। तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सुवर्ण खरेदी ही शुभ मानली जाते। मागील वर्षी सोनं चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा लाभ झाल्यानं यंदाही असाच परतावा मिळेल या आशेनं अनेक ग्राहक अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून सोने चांदीची खरेदी करतायत। खानदेशमधला पहिला आखाजी महोत्सव जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। यावेळी आखाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या झोका खेळणं, खापरावर पुरणपोळी तयार करणं, उखाणे घेणं, पारंपरिक वेशभूषा करणं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येनं महिलांनी यात सहभाग नोंदवलेला आहे। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार अनिल पाटील, साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी उपस्थित होते। खानदेशातील आखाजी निमित्तानं होणाऱ्या पारंपरिक रूढीचं जतन होण्यासाठी सरकारनं निधी उपलब्ध करून द्यायला हवा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केलेली आहे।